नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही जो तुम्हाला डाएट सांगतोय तो डाएट हा नॉर्मल माणसांसाठी पण आहे। म्हणजे कुठलाही स्पोर्ट्स असू दे, क्रिकेट खेळणार असो, कबड्डी खेळणार असो किंवा जिम करणार असो, त्यांच्यासाठी हा डाएट आहे। माझ्या वेळेला मी जे केलं ते मी तुम्हाला सांगतो की मी चणे, मूग आणि हा खोबरा आणि गूळ ह्या 4 वस्तू मी खायचो। 4 वस्तूंनी काय व्हायचं मला की त्याच्यामुळे फायदा चांगला मिळायचा। म्हणजे तुमची पॉवर वाढायची, त्याच्यातून तुम्हाला फायबर पण मिळायचं। आणि पॉवर म्हणजे काय, एवढी पॉवर आहे त्याच्याकडे, आपलातून पॉवर आहे। तुम्ही धावताना किंवा खेळताना तुम्ही थकू शकत नाही किंवा तुमचे जॉईंट दुखत असतील तर ते पण चांगलं आहे। म्हणजे तुम्हाला टोटली याचा चांगला फायदा होऊ शकतो। आता तुम्हाला सांगतो की खायची एक पद्धत कशी आहे। आता मी तुम्हाला खाऊन दाखवतो। हां, आता हे चणे आहेत, हे चणे हां, हे बघा, हा व्हिडिओ, हे मूग आहे, हा सुकं खोबरं आहे, आणि हा गूळ आहे, हा गूळ आहे। मी 4ही पदार्थ एकाच वेळा तोंडात टाकले। त्याने काय होते की त्या लाळीमध्ये ते मिक्स होते आणि तुम्हाला त्याचा जास्त फायदा होतो। आणि अजून तुम्हाला जर ॲड करायचं असेल, जर म्हणजे बाबा नाही अजून काहीतरी सांगा बोला, तर तुम्हाला आता करायचं असेल तर त्याच्यावर तुम्ही राजमा घेऊ शकता, सोयाबीन घेऊ शकता। आणि मग काय करायचं माहिती आहे, मग हे पदार्थ ना तुम्ही बॉईल करा। 4 पदार्थ म्हणजे राजमा, सोयाबीन, मूग आणि चणे, ते 4ही पदार्थ तुम्ही बॉईल करायच्यानंतर त्याच्यात काय करायचं, तुम्ही एक काकडी घ्या, एक गाजर घ्या आणि बीट घ्या, ते बारीक बारीक पीस करा आणि ते एकत्र एवढं करा, जेणेकरून तुम्हाला काय होईल माहिती आहे की सर्व गोष्टी मिळतील। त्याच्यावर थोडा टेस्ट येण्यासाठी थोडा चाट मसाला किंवा मीठ टाका किंवा थोडं मसाला टाका, त्याने तुम्हाला प्रोटीन, कार्बो हे सगळ्या गोष्टी मिळणार आणि तुमचे जॉईंट वगैरे दुखत असतील ना त्याच्यावर सुद्धा हा फायदा आहे। पण हे खाल्ल्याच्या नंतर काय माहिती आहे की त्याच्यामध्ये गॅस तयार होतो, म्हणून तुम्ही आहे ना त्याला थोडं खा, म्हणजे तुमची पचनक्रिया वाढेल। तसं तुम्ही वाढवत जावा एकाच वेळेला। आता मी सांगितलं म्हणून तुम्ही दुसऱ्या दिवशी काय कराल की एकाच वेळेला एक वाटी नका खाऊ, थोडं घ्या, म्हणजे आपल्याला पचलं पाहिजे, जेणेकरून काय माहिती की त्याचा फायदा मिळाला पाहिजे। तुम्ही खात गेल्याच्या नंतर काय होणार माहिती आहे की ते नाही पचलं तर मग उपयोग काय त्रास होणार तुम्हाला। त्याच्यात थोडं घ्या, मग तुम्ही खा, तुम्हाला त्याचा चांगला फायदा मिळणार। म्हणून तुम्हाला सांगितलं मी की ह्याच्याबरोबर राजमा, सोयाबीनचं ते पीस असतं ते घेऊ नका, असे दाणे असतात, मग ते तुम्हाला बॉईल करायला बरे पडतील। म्हणून ते बॉईल केल्याच्या नंतर सर्व एकत्र करून थोडा चाट मसाला किंवा मीठ वगैरे असं मारा आणि मस्तपैकी खा। मग ते जास्त खाल्लं तर हरकत नाही, पण ते टप्प्याने खा, एकाच वेळेस जास्त करू नका। बाबा सकाळी घेतले तर दुपारी घ्या, संध्याकाळी एवढं जास्त घेऊ नका, कारण का माहिती आहे हे पचायला आहेत ना हेवी आहे, म्हणजे तर जास्त वेळ मिळाला पाहिजे। म्हणून तुम्ही व्यायामाच्या अगोदर तर तुम्ही घ्याल तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होणार आहे। म्हणून तुम्हाला सांगतोय आणि हे मी मनापासून सांगतोय, असं नाही की बाबा कुठून तरी ऐकून सांगतोय, हे मी केलं आणि मी करत आलोय। म्हणून मी आता 60 वर्षात सुद्धा मी मैदानावर गेलो, आताही खेळायला जातो, मी क्रिकेट खेळायला जातो, पण मी कधी थकत नाही। पाहिजे ते माझ्या इकडच्या लोकांना, घाटकोपरमधल्या लोकांना, मुलांना, क्रिकेट खेळणाऱ्या लोकांना ते माहिती आहे की आताही मला बोलतात की सर तुम्हाला या वयात, आता माझं वय 60 आहे, तर तुम्ही एवढे धावता, एवढ्या स्पीडने धावताय, मग तुम्ही यायचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार, तुम्ही करा। आणि बघा मी तुम्हाला मनापासून सांगतोय, तुम्ही तेरोगणकर जिमकोच्या चॅनलला, यूट्यूब चॅनलला किंवा यूट्यूबवरती तुम्ही लाईक करा, म्हणजे मला वाटेल की मी तुम्हाला जे सांगतोय ते खरोखर बाबा तुम्हाला ते आवडते, तर मी काय अजून काहीतरी वेगळं सांगू शकतो तुम्हाला। जसं मी आठवणार, म्हणजे काय आता ना मी पुस्तक वाचून ठेवून दिलंय, जसं मी पूर्वी करत आलोय ते सांगत आलो, माझ्या सरांनी सांगितलं मला की बाबा असं करा, याने फायदा तुम्हाला होऊ शकतो, ते तुमच्यासमोर मी आणण्याचा प्रयत्न करतो। म्हणून तेरोगणकर जिमकोच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चांगलं वाटत असेल
तर अजून नवीन नवीन आम्ही व्हिडिओ काढू शकतो.